अशा बनवलेल्या आहे आपण आहे गाडी म्हणजे कस्टमर लगातार चालू आहे आम्हाला, म्हणजे वेळच नाही असं समजा. स्पोर गाडी आहे, 9,51,000 रुपयाची ऑफर आहे. गाडीचे 13 लाख रुपये ऑफर आहे. टायर बटन आहे गाडीचे. तर लकी ऑटो डीलचे मालक आहेत आपल्या सोबत. शेठ नमस्ते. नमस्ते सर. भरपूर व्हिडिओ बनवले आपण याआधी. मागच्या व्हिडिओमध्ये चांगला असा प्रतिसाद मिळाला, भरपूर रिस्पॉन्स आले आणि कस्टमरचे मला म्हणजे पर्सनली त्यांनी मला मेसेज केला, म्हणजे चांगला फीडबॅक येतोय की तुमची क्वालिटी, क्वांटिटी असेल, सर्व्हिस असेल, सर्व म्हणजे अप्रतिम आहे आणि एकदम माफक दरात आणि टाइम टू टाइम आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये लोन सुविधा वगैरे सगळं उपलब्ध करून दिली आहे तुम्ही. तर भरपूर असा चांगला प्रतिसाद आला आहे व्ह्यूअर्सचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आमच्या व्ह्यूअर्ससाठी? आता तुम्ही बोलले त्याच्यावरच बोलतो मी थोडं. बरं. तुम्ही बोलले चांगला प्रतिसाद आला. आमच्या लकी ऑटो डीलला जे बोलल्या जाईल ना तेच करतो आम्ही. समजा सपोज एखादा कस्टमर कॉल करतोय व गाडीची डिटेल विचारतोय, आम्ही डिटेल ॲज इट इज तशीच सांगतो. परत दुसरी गोष्ट, आम्ही पहिलेच म्हणजे नाही का लांबून येणारे कस्टमर आहे, तुमचे बी काही व्ह्यूअर्स आहे आणि ऑल महाराष्ट्रातून लोक येतात आपल्याकडे ना, तर त्यांना प्रॉपर माहिती पण देतो. इथून कुठलंही आमच्याकडून आम्ही पहिले गाडी देताना आम्ही गॅरंटी वॉरंटी देतो त्याला, म्हणजे मेन ज्या गोष्टी आहे त्यांची गॅरंटी देतो. आता गाडीमध्ये किरकोळ इलेक्ट्रॉनिक जे सामान आहे त्यांची तर काय कोणी कंपनी शोरूम पण गॅरंटी नाही देत, पण जे मेन आहे, इंजन आहे, चीसी आहे, परत शो तर ओरिजिनलच असतो आपल्याकडे नाही का, म्हणजे आणि बॉडी तर नवीनच असते आपल्याकडं. बॉडीचा विषयच नाही, न्यूज दिसणार बॉडी. हो ते तर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे लोक आहे ना, फीडबॅक तुम्हाला चांगला काय येतोय माहिती का सर? का आता जे आपल्याकडून गाडी घेऊन जात आहे तर त्यांना म्हणजे ते आल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणे गाडी बघायला भेटती. दुसरी गोष्ट अशी की व्यवहार म्हणजे कोणी कस्टमर असलं त्याला असं नाही सांगणार या तुम्ही कमी भावात करून देतो किंवा हे देतो. तिचं आम्ही जर 4.25 ऑफर असेल तर आम्ही सांगतो 4च्या आसपास कुठंतरी गाडी होणार म्हणून. आम्ही असं नाही सांगत की या तुम्ही आम्ही 3.5लाच करून देऊ, इथं आल्यावर दुसरंच काही. मग आता कस्टमर विचारते की डाऊन पेमेंट आपल्याला, आता सगळ्या गाड्यांना कमी डाऊन पेमेंट होतं असं काही नाही, तसं मॉडेल प्रमाणे त्याला डाऊन पेमेंट लागतं. तर आम्ही खोटं बोलत नाही का हा 50,000 घेऊन या, 20,000 घेऊन या, 10,000 घेऊन या, देतो गाडी. मग इथं कस्टमर आल्यावर त्याला इकडून तिकडून ऍडजस्टमेंट करावं लागते, असं काही करत नाही. आम्ही फोनवरच सांगतो तुम्हाला डाऊन पेमेंट पहिले सांगतो या रेंज मध्ये लागेल. आणि ते पण म्हणजे असं आहे की आपण जर जे डाऊन पेमेंट सांगू राहिलं म्हणजे त्या याच्यामध्ये होणार म्हणजे होणारच. फक्त माणसं ज्याचे जो गाडी घेतोय त्याचं सिबिल वगैरे चांगलं ही आट आहे आपली नाही का, सिबिल चांगलं पाहिजे. डॉक्युमेंट म्हणजे नाही का जास्त तर नाहीच आहे, पण मग जे पाहिजे ते दिले पाहिजे. तर ते असं असलं तर आम्ही डील आमच्या सक्सेस होत्या. लांबून येणार माणूस एक पण परत जात नाही आमच्याकडून. तुम्हाला फोटो दिसल ॲज इट इज तीच. आणि पेपर वर्क असा आहे आपला, पेपर वर्क आम्ही 5-6 माणसं तेच काम करतो. लोनच्या बारात बी आहे ना 2-3 माणसं आमचे फॉलोअप घ्यायला आहे, म्हणजे लोन फास्ट कसं होईल. आणि आम्ही म्हणजे असं नाही का गाडी विकली आणि विषय संपला असं काही नाही. आता आमच्याकडं जे कस्टमर समजा एकदा गाडी घेतली ना त्यांच्याकडून 5-5, 6-6 वेळा गाड्या घेऊन गेले ते, म्हणजे एक दुसऱ्याच्या हे नाही. कारण आपलं म्हणजे नाही का लोक नाव सांगून पाठवत आहे. मेन असं आहे का पूर्ण जे फायनान्स आहे, फायनान्स कंपन्या सगळ्यांची टाईप आहे, सगळ्यांची आरसी लिमिट आहे. आम्ही कुठं ना कुठं कसं ना कसं ऍडजस्ट करून आमच्याकडे सोर्स भरपूर आहे. आम्ही असं सोडत नाही, याच्यात नाही बसू राहिली किंवा कशात नाही होऊ राहिली. मी महाराष्ट्रातला कोणता कोपरा खाली ठेवला नाही आम्ही जिथं गाडी दिली नाही, सगळीकडे दिली, सगळीकडे फायनान्सची ऍडजस्टमेंट करूनच दिली. तर त्याच्यामुळं फीडबॅक येणारच. आणि मी लाईव्ह चॅनेलला बोलतोय, आतापर्यंत एक पण असा माणूस तुम्हाला भेटणार नाही की ज्याच्याकडून नाही का ज्याची तू गाडी घेतली असं निघलं तसं निघलं किंवा गाडीमध्ये फॉल्ट निघला किंवा आम्ही फसलो, आम्ही हे झालं, अशातलं काहीच नाही. त्यामुळं फीडबॅक येणार चांगला. हो नक्की. कस्टमर आल्यावर आम्ही आमचे म्हणजे नाही का जितके प्रयत्न आहे ते सगळं करतो आम्ही.
इतकं आहे का, फक्त गाडी लोक आहे ना फोटोची डिमांड खूप करते. आता दिवसभरात कमी 100 जणांना आपण फोटो नाही टाकू शकत. हो बरोबर. पण त्यांना जे दिसतंय आमचं लकी ऑटो डील संगमनेर MH17 आपला इंस्टाग्रामचा चॅनल आहे आपला, तर त्याच्यावरून पण खूप आमचे कस्टमर आहे त्याच्यावरून. तर त्याच्यावर सगळा डाटा राहतो आमचा, म्हणजे सगळ्या गाड्या टाकलेल्या असते आमच्या त्याच्यावर. तर ते म्हणजे तिथं गाड्या कस्टमरनी पण आहे ना स्वतः तिथं बघताय ना त्या गाड्या, तशाच गाड्या सगळ्या गाड्या जे मॉडेल विचारलं त्या मॉडेलची गाडी सेम तशी तुम्हाला 2010 ची गाडी कंडिशन भेटल आणि 2024 ची गाडी पण कंडिशनच भेटणार आपल्याकडे आहे ना. ठीक आहे, तर माहिती झाली. पण आपल्याकडं म्हणजे जो काही स्टॉक अवेलेबल आहे याच्यामध्ये म्हणजे एक अंदाज लावू शकता तुम्ही नाही का, गाडी म्हणजे गाड्या कशा आहे आपल्याकडं आणि कुठल्या मॉडेलच्या गाड्या असतात, म्हणजे रेग्युलर आहेच गाड्या. हा जितका स्टॉक आहे ना सर, तितका स्टॉक म्हणजे नाही का, जितक्या गाड्या इथं उभ्या आहे तितक्याच गाड्यांचं आपलं म्हणजे नाही का थोडं किरकोळ कारकोळ जे कामं असते, जसं हुड कलर करणं किंवा बॉडी, तेवढ्या गाड्या म्हणजे बाहेर असतात तेवढ्या. कामासाठी. म्हणजे हा गेला का ते रेग्युलर आमचे अच्छा, ते circle सायकल चालूच चालूच आहे राहतं. आमची ती. हो, ह्या गाड्या गेल्या का त्या गाड्या येऊन लागतील असं. आणि आम्ही मंथली आहे ना कमीत कमी 40 गाड्यांचा सेल करतो आम्ही. तर त्याच्यामुळं मंथली 40 करतो म्हणल्यावर जितका स्टॉक इथं आहे तितका बाहेर पण असतोच आमचा. हे गेल्यावर लगेच येते. पण याच्यावरून एक अंदाज येईल का गाड्या कशा आहे, मॉडेल कोणते असतात, काय असतात ते तुम्हाला दाखवतो सर मी. हो दाखव ना. हो, सगळं लेटेस्टच आहेत म्हणजे मी तर लेटेस्ट बघितलं आहे, जवळपास ओल्ड म्हणजे आहे, मला- सगळं भेटतं आपल्याकडं. हो. लेटेस्ट जास्त आहे, कारण लेटेस्ट गाडीला लोन वगैरे जादा होता, पुन्हा खूप जास्त लॉंग रूट असतो नाही का, हो 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 त्या हिशोबाने लेटेस्ट गाडी जास्त आहे. ठीक आहे, चालेल. आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूयात. कोणती गाडी आहे सर पहिली? ही 2021 मॉडेल आहे MH15 मध्ये, बर. आणि याची ऑफर आहे 8,75,000 रुपये. त्यात कमी जास्त म्हणजे होणार. होईल मान सन्मान. हो हो. ठीक आहे. आणि त्याच्या शेजारी ही पण 2021 ची आहे, हिची 8,90,000 रुपये ऑफर आहे. बर. याच्यात पण कमी जास्त होईल. ठीक. आणि पेपर ऑल क्लिअर असतील सगळ्या गाड्यांचे. ही पण ही कधली 2018 पिकअप आहे MH15 मध्ये 1.3 मोठी पिकअप आहे. या गाडीची 8 लाख रुपये ऑफर आहे. ठीक. त्याच्या शेजारी ही 20 ची गाडी आहे, अजून हिचं काम चालू आहे, म्हणजे कम्प्लीट नाही, पूर्ण पासिंग वगैरे करायची आहे तिची, त्यामुळं अजून कम्प्लीट नाही आहे. आता ती 2 दिवसात रेडी होऊन जाईल. ही 2020 ची आहे, फर्स्ट ओनर MH15 GV, आणि पेपर फ्रेश असतील तिचे. ही पण आता आलेली आहे 2023 ची गाडी, फर्स्ट ओनर. हिचे पण पेपर नवीन असतील हिचे पण. ही 2010 ची गाडी. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. गाडीची 3,90,000 ऑफर आहे. पेपर पण गाडीचे नवीन केलेले आहेत. ठीक. त्याच्या शेजारी 2012 ची 2013 ची तिकडे एक मिनी पिकअप आहे 2019 ची 16 ची साध्या पंप मध्ये गाडी येते. साधे पंपवाली पण आहे. हो, आणि टाटा एस आहे, 18चा आहे, 12चा आहे, 16चा आहे, आणि कार मध्ये पण थोडेफार गाड्या आहे. आणि इकडे जे खाली जो स्टॉक आहे इकडचा, हे सगळे सेल झालेले 1, 2, 3, आणि ही पण आता नवीन आलेली आहे MH15 मध्ये, फर्स्ट ओनर 2020 ची. तिची पण पासिंग इन्शुरन्स पासिंग साठी उभी आहे ती, त्याच्यानंतर कंप्लीट होईल ती पण 2 दिवसात. आणि त्याच्या शेजारी ती पण गाडी दिलेलीच आहे 2018 ची. त्याच्या शेजारची पण 13 ची दिलेली आहे. त्याच्या शेजारी 14 ची ती पण दिलेली आहे. आणि तिकडे जे दोन मॅक्स आहे ते देण्यासाठीचे, ते अजून काही सेल नाही झाले. तिकडे सुप्रो पण आहे, बोलेरो आहे, टवेरा आहे, 407 आहे. परत हे 2019 ची पिकअप आहे बघा, ही 2019 ची फर्स्ट ओनर आहे ही पण गाडी सर. शेजारी ही 2022 ची ही पण, म्हणजे हे आता रेडी होऊन आत्ताच आल्या मॉलला. अच्छा, तर यांचा पण व्यवहार चालू आहे आता. हो, ते आता कस्टमर तर चालू आहे, बघताय गाडी. हो हो. म्हणजे कस्टमर लगातार चालू आहे आम्हाला, म्हणजे वेळच नाही असं समजा. कस्टमर भरपूर आहे, काही कमी नाही, लोक पण चांगला प्रतिसाद देतात आम्हाला. आणि इकडे या सर, तिकडे एक 407 आहे 2019 ची. 407 आहे
MS16 BS4 गाडी आहे. 9,51,000 रुपयाची ऑफर आहे. व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये, चारही टायर बटन आहे गाडीचे. ही एक आयशर गाडी एक आलेली आहे आपल्याकडे. 30/15/2018 गाडी आहे. गाडीचे 13 लाख रुपये ऑफर आहे. टायर बटन आहे गाडीचे आणि ऑल डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर भेटणार आहे. गाडी लोन वगैरे होऊन जाईल गाडी? लोन वगैरे पण होऊन जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रभर होऊन जाईल. हो. ठीक आहे. गाडी तुम्हाला बघण्यासाठी आतून बाहेरून पण तुम्हाला चांगल्या पद्धती दिसत असेल, पण तुम्ही आतमधून पण गाडीची कंडिशन बघू शकता. सगळ्या गाड्या भरपूर अशा बनवलेल्या आहे आपण. इथे एक गाडी आलेली आहे MS17 मध्ये 2022 ची गाडी आलेली आहे. गाडीची 9,51,000 रुपये ऑफर आहे. व्यवहारामध्ये बसल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. तर एक वेळ नक्की व्हिजिट द्या लक्की ऑटो डील संगमनेर या ठिकाणी. आणि तुमची आवडती गाडी आहे ती लवकरात लवकर बुक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.